सिद्धेश पाटील. हे तुला एका साईडला देऊ का इथं? दरम्यान सामन्याचा पुढचा चेंडू हितेश मोरवेकर यांचा समालोचक केशव साई पाटील. आपलं जर जेवण झालं असेल तर कृपया या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हितेश मोरवेकर पुन्हा आणि मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षण मात्र चांगला अशा तऱ्हेने रुपेश. हॅलो चला मॅचवरचे हितेश मोरवेकर आणि मात्र लेग कार्ड सोमनाथ मात्र यांच्या हातामध्ये. बघूया चांगली अशी स्पर्धा. SP नाईट रायडर्स संघ विपक्ष जयवाग वागे आपला प्रणाली स्मृती संघ याच्यात हॅलो थँक्यू देवेंद्र दादा. तर मॅच आपण पाहतो प्रणाली स्मृती आणि SP नाईट रायडर्स या दोन संघादरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः सुरुवातीला आपण सूरज आणि साथीनं सिद्धेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि त्यापैकी आता सिद्धेश बाद झाला. धक्का पहिला लागला आणि पहिलं यश
हितेश मोरबेकरला आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज श्रेयस मोरबेकर आता मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची ही देखील मॅच, मागची मॅच जी राखीव मॅच होती ती या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आणि जय वागेश्वर प्रसन्न या संघाने तो सामना जिंकला. राजेश काकडे यांचा संघ. हितेश मोरबेकर यांचा हा चेंडू हलक्या हातानं फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक सेकंड स्लिपला तैनात होता. एक धाव तर कंप्लीट केली 1 धावेवरती. आता समाधान देखील मानावं लागेल. रगरगत ऊन आणि या उन्हामध्ये मात्र हे दोन संघ आमने सामने अगदी कसोशीनं प्रयत्नशील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि एका षटका अखेरीस एक गडी बाद धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती फक्त 6 धावा. काय पाणी तर चला लगेच मॅचला सुरुवात करायची. एका षटकाचा खेळ संपला. धावा धावपळकावरती फक्त 6. हितेश मोरबेकरचं लाजवाब षटक आपण पाहिलं. आता षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी मेघनाथ म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर अजून 2 सामने शेष आहेत. बेलपाडा वॉरियर्स आणि निहाल स्पोर्ट्स अशी लढत आणि त्यानंतर जय मल्हार टायगर्स आणि जय वागेश्वर प्रसन्न असे 2 सामने ह्या सामन्यानंतर राखीव आहेत. म्हणजे त्या 2 सामन्यानंतर निकाल आपल्यासमोर जाहीर असेल की कोणता संघ सेमीफायनल आणि कोणता संघ मेगा फायनलमध्ये दाखल होईल. परंतु आता सध्याच्या घडीला चांगली टक्कर देत असताना SP नाईट रायडर्सला आपण पाहतो. SP नाईट रायडर्स संघानं सुरुवातीला भरपूर चुक्या केल्या, त्यांना पराभव स्वीकारावे लागले आणि आता सध्याच्या घडीला हा संघ देखील संघर्ष करतोय. आणखी किमान 4 पराभवानंतर 1 विजय जेणेकरून आपलं अस्तित्व इथे दाखवून देईल संघाचं आणि या जिद्दीनं मात्र हा संघ देखील आता प्रयत्न करतोय. श्रेयस मोरबेकर आणि साथीना सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू इथे मात्र अगदी स्विंग होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी टर्न होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज श्रेयसनं. आणि इथे मात्र विकेट प्राप्त झालाय. श्रेयसला परतावं लागेल. दुसरा धक्का, बिग विकेट डाऊन आणि श्रेयस बॅक टू द डगआउट. पॉइंट टेबल्स जर आपण पाहिलं तर जय मल्हार टायगर्स 4 सामने 4ही जिंकलेत. 8 पॉईंट मात्र हा संघ पुढे पाहायला मिळतो. त्यानंतर निहाल स्पोर्ट्स 4 पैकी 3 सामने जिंकलेत 6 पॉईंटनं हा संघ देखील सेकंड क्रमांकावरती आहे. त्यानंतर बेलपाडा वॉरियर्स 2 सामने जिंकलेत 4 पॉईंट. त्यानंतर वागेश्वर प्रसन्न 11 4 पॉईंट्स. त्यानंतर प्रणाली स्मृती 11 2 पॉईंट्स या संघाच्या आहेत. आणि आता आपल्या शरीराला करायचे आहे, जेव्हा जेव्हा आपलं शरीर पाण्याची मांग करेल तेव्हा तेव्हा मात्र आपण पाणी प्यायचं आहे. ही सूचना प्रत्येकाला आम्ही जरूर करू. 2 चेंडू हे षटकातील शिल्लक आहेत. अगदी यष्ट्यांच्या देखील मागे धनु काही यष्टी रक्षकाला हिट करण्याचा प्रयत्न केलाय की काय. इथे पंचांना इम्प्रेस करण्याचं कार्य जरूर चालवलंय. सोमनाथ मात्र त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडनं लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला चेंडू. शेवटचा आता 1 चेंडू शेष असेल. मेघनाथ म्हात्रे
शेवटचा चेंडू 1 टू गो. षटक क्रमांक दुसऱ्या धावफलकावरती धावसंख्या फक्त 7. पहिल्या षटकात 6 होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 1च धाव आली आहे. दरम्यान पुढील चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आता मात्र सफल झाले होते, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. ॲक्युरेट फिल्डिंग सजवली होती खरं तर गोलंदाजानं, परंतु इथे झेल पकडू शकला नाही चिमुरडा क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी आपण पाहिला डाव पहिला चालू आहे आणि त्यापैकी आता दुसरं षटक कंप्लीट झालं. 2 षटकानंतर आता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 8 धावा. ठीक, जर अवधी आपण पाहिला तर 2:05 अवधी आणि मॅच या ठिकाणी ऑन आपल्याला पाहायला मिळते. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण 8 मॅच पूर्ण केल्या होत्या. 9व्या क्रमांकाचा जो सामना होता तो देखील अर्धवट झाला होता. आज देखील आपल्याला जर विचार केला तर 8 सामने कंप्लीट करायचे आहेत. कारण की जे लीगमधील राहिलेले सामने आणि त्यानंतर एक सेमीफायनल आणि एक फायनल अशा प्रकारचे निर्धारित सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. चला स्पीडअप करायचा. 2 धावा बॉलवरती एकवटल्यात म्हणजे या 2च्या मदतीनं आता धावफलक 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 10 धावा ह्या खेळपट्टीवरती जास्तीत जास्त धावा गरजेच्या आहेत, परंतु आता धावा बनत नाहीयेत. पियुषचा पुढील चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फटका तर लाजवाब आहे. इनफिल्डला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरून हा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू पाहता पाहता सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. रामनाथ म्हात्रे यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ते धावसंख्येचा वेग आता वाढवावा लागेल कारण की सुरुवात थोडीशी खराब झाली. एक गेला तरी काय फरक पडणार आहे. विकेट माईक बंद हो. तर रोहिदास बारशे यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. पियुषचा पुढील चेंडू राईट मोर द विकेटनं प्रहार करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. होली धमाका आपण पाहतो. होली चषक स्पर्धा मानाची सन्मानाची बिलपाडा गावाची ही स्पर्धा आहे. दी एक सुरेख स्पर्धा. बॉटल करे मग त्याने पण आणले. एक खाली होईल. एक साधी पी नाही. इथे देखील फलंदाज बाद. षटक 3 पूर्ण झालंय. नवीन फलंदाज मधुकर मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण थोडस स्पीड घ्यायचं आहे हरियाप कारण की मधुकर मात्रे नवीन फलंदाज ब्लॅक ड्रेस त्याचा आता आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी घाई करायची आहे अन्यथा जे सामने उरलेत आता यानंतर लीगचे 2 सामने आहेत आणि निर्धारित वेळ पाहून मेगा फायनल आणि सेमी फायनलची षटकं ठरवण्यात येतील याची दक्षता घ्यायची आहे. जर आपण वेळ जास्त खर्च केला तर जे राहिलेले जे सामने आहेत त्यांमध्ये कदाचित षटकांची कपात म्हणजे लीग नंतर सेमीफायनल आणि फायनलमध्ये
लीगचे सामने हे 4 षटकांचेच होतील यात शंकाच नाही आहे. परंतु त्यानंतर जर वेळ कमी उरला तर षटकं कमी केली जातील याची देखील हेतून आपण आता घाई करायची आहे. 3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकांनंतर धावसंख्या धावपळकावरती फक्त आणि फक्त 14 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी 4थं षटक आणि गोलंदाज मित बारशे यंग टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ह्या अगोदर बरेच त्यांचे रेग्युलर गोलंदाजी करत होते. परशी त्यांना चांगली गोलंदाजी करता आली नव्हती. परंतु आता संधी निर्माण झाली नवीन खेळाडूंना. 1 धाव इथे कंप्लीट करण्यात आली आहे. 1च्या मदतीनं आता धावफलक 15 आकड्यावरती. SP नाईट रायडर्स आणि त्यांच्या विरोधात प्रणाली स्मृती हे 2 संघ आता खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकानं फक्त एकच सामना जिंकलाय तर एकानं 4 सामने गमावलेत म्हणजे एकही जिंकला नाहीये. चांगला चेंडू मित यस एक सामना जिंकलाय तो प्रणाली स्मृती 11 या टीमनं. तर SP नाईट रायडर्सनं 4च्या 4 सामने गमावलेत. इथे मात्र प्रयत्न मधुकर म्हात्रेचा आपण पाहतो. स्क्वेअर कटचा हा फटका चेंडू इथे जरूर ट्रॅव्हल झालाय. डेपिश गली पॉइंटला क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जात आहेत. लो स्कोरिंग सामना मी म्हणेन या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण की या खेळपट्टीवरती भरपूर धावा म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु आता या मॅचमध्ये तसा धावसंख्येचा वर्षाव पाहायला मिळाला नाही आहे. इथे देखील चेंडू हवेमध्ये होता. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड झालाय. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत. इथे फक्त एकच धाव प्राप्त होत आली आहे. 18 धावा धावपळकावरती. षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील शफल झाले होते. जागा बनवली. शॉट फाईन लेग त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय परंतु मिळेल ती एकच धाव. चांगलं क्रिकेट आता गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते SP नाईट रायडर्स या टीमचं. लंच ब्रेक जरूर झाला होता परंतु सामने थांबले नव्हते. रेग्युलर सामना आपण पाहिले. अंतिम टप्प्यामध्ये हा षटकार आपल्याला मधुकर म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि टार्गेट सेट झालं या षटकारानं. कारण की टार्गेट सेट चेंडू होता त्यावरती षटकार. 25 धावा धावपळकावरती. 26 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत त्या SP नाईट रायडर्स या टीमला. तो कॅमेरावाला त्याला दिला का जेवायला? हा ठीक आहे. मग भाकर पण नाही तिकडे मग त्यालाच ठेवलेली त्याच्यावर भाकर इथे.
कॅमेरामॅन आपल्याला भोजन करायचं असेल ना तर टेक्निशियन मेंबरच्या बाजूलाच या, तिथनं कॅमेरा वर करा आणि तिथेच जेवायचं. यस चेतन चव्हाण आणि एक पंच आपण पाहतोय अमोल चव्हाण. चेतन चव्हाण आणि अमोल चव्हाण. चेतन चव्हाण बरोबर आहे. नाही आपलं नाही. चला नेक्स्ट मॅच निलेश मोरबेकर आणि अक्षय मोरबेकर टॉससाठी आपण याचा आहे. बेलपाडा वॉरियर्स आणि निहाल स्पोर्ट्स म्हणून संघाच्या समोरात 25 धावांना 26 टार्गेट आहे. पेनल्टी कितीची लागली? ऍड केलं नव्हतं त्यांना 200 तुम्हाला 400 2 मायनस म्हणजे 2 लागतील. 27 झालेत 28चं टार्गेट. चला काय संघाचा प्रामाणिकपणा आहे. पेनल्टी ऍड केली नाही त्या गोष्टी देखील ते सांगतात कारण की धावा कमी झाल्यात आता त्यांना धावा वाढवून पाहिजेत. यस यस पेनल्टी ह्या संघाला दिली तर पुढील संघाला देखील देऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून या गोष्टी गरजेच्या आहेत. टीम स्पिरिट किंवा खिलाडी वृत्ती ज्याला आपण म्हणतो कारण की नियम सर्वांसाठी सारखे आहेत आणि पण नियमांतर्गत आपल्याला स्पर्धा ही कव्हर करावी लागते आणि तसा खेळ रानात मात्र गोंधळ चेंडू अगदी आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला परंतु त्याचा स्वीकार झाला नाही. या खराब चेंडू होता. ह्या चेंडूवरती सर्रास आपण चौकार षटकार पाहतो परंतु आता तसं घडत नाही. या मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज सोमनाथ म्हात्रे आणि साथीनं सागर सिंग आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे विकेटचा हा चेंडू प्रहार तर केला. चेंडू हवेमध्ये इम्पल्सच्या वरतून क्षेत्ररक्षक पाठलाग करतो परंतु अगदी डायरेक्शन चेंज झालं चेंडूचं आणि चेंडू सीमारेषा पार गेला आणि त्या पंचांचा इशारा चौकार. विजयासाठी बनवायच्या आहेत कारण की 25 बांधल्या होत्या. 2ची पेनल्टी 4ची पेनल्टी होती परंतु प्रतिस्पर्धी संघाला देखील 2ची पेनल्टी लागले म्हणजे फक्त 2 इथे ऍड झाला. 27 आणि 28 टार्गेट पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट मॅच निलेश मोरबेकर या ठिकाणी आहे तर अक्षय आपण यायचा आहे टॉससाठी. इथे झेलसाठी प्रयत्न केला चेंडू मात्र सीमापार जाऊ शकला नाही. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता सोमनाथ म्हात्रे व्यवस्थित टॉपिंग क्रीज मध्ये. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. आतापर्यंत या षटकातील चेंडू 3 समाप्त झालेत आणि 9 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू रायटामोर्थ विकेटनं रामनाथ म्हात्रे यांचा चेंडू सोमनाथ म्हात्रे यांच्यासाठी आणि चांगला चेंडू होता. प्रहार जोराचा करायचा होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क चांगला नव्हता झाला. एक धाव तिथे फक्त प्राप्त होईल. 10 धावा धावपळकावरती 4 चेंडूंचा खेळ संपलाय. एका षटकानंतर आपण टॉस करणार आहोत तर दोन्ही कॅप्टन्स आपण स्टेजवरती या. अतिरिक्त बाहेर पंचांकडनं व्हाईट बॉल घोषित झालाय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच बिग फाईट मॅच असेल कारण की दोघांसाठी मॅच महत्वाची. एका बाजूला निहाल स्पोर्ट्सने देखील 3 सामने जिंकलेत त्यांच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. इथे देखील फटका चांगला आहे. गोलीच्या वेगाने अगदी दणदण करत चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार दमदार चौकार. सिंग यांच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला. चांगला चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह सेटमध्ये फटका अगदी गरम जमिनीला घासत पुसत हा चेंडू डीप मध्ये रवाना झालाय. मिळेल तर सिंगल. एका षटकाचा खेळ संपला. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण या. समोरासमोर असतील अक्षय मोरबेकर आणि त्यांच्या विरोधात आता निलेश. एका बाजूला बेलपाडा वॉरियर्स आणि एका बाजूला संघ आपल्याला पाहायला निहाल स्पोर्ट्स. आयोजक आमचे प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो की आपला शुभ असेल देवेंद्र दादा घरात जे समालोचक आहेत त्यांच्या शुभ असं आपण पास करणार आहोत. नेक्स्ट मॅच 4 षटकांची मॅच असेल. बेलपाडा वॉरियर्स आणि निहाल स्पोर्ट्स. बेलपाडा वॉरियर्सने 2 सामने जिंकलेत तर निहाल स्पोर्ट्सने 3 जिंकलेत. सामना महत्वाचा. टॉस संपला.
निवड स्पोर्ट्सनं तर आपला निर्णय करून ह्या सामन्यानंतर लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. त्याचे सहकार्य प्रत्येक संघाने देखील करा जेणेकरून जे निर्धारित पुढील सामने असतील सेमीफायनल फायनलचे ते देखील आपल्याला जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. तर आपण स्पीडअप करायचं आहे. एका षटकाचा खेळ संपला. धावसंख्या बॅटलवरती 16 धावा. लक्ष 28 गाठायचं आहे. 16 बंदत आता येणारे 18 चेंडू आणि फक्त गरज 12 धावसंख्येची. गोलंदाज सिद्धेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो. 28 कारण की पेनल्टी लागली होती. पेनल्टी ऍड झाली होती ती ऍड झाली आहे. आता 28 बनवायचे आहेत. स्ट्रायकिंगवरती आता सागर सिंग नॉन स्ट्रायकिंगवरती सुरुवात मात्र सिद्धेश पाटीलचा पहिलाच चेंडू अतिरिक्त वेग निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिशेवरती नियंत्रण नव्हतं. एक धाव आणि एका धावच्या मदतीनं 17 धावा स्कोर कार्डवरती. 11ची गरज 18 चेंडूंमध्ये. हे दोन्ही संदेश इथे एक धाव तर कंप्लीट झाली आणि एका धावीवरतीच समाधान आणलं कारण की लक्ष छोटं आहे. 18 धावा वापरकावरती. षटकातील एकमात्र चेंडू समाप्त झाला. 10 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू 17 शिल्लक आहेत. दरम्यान हा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचं कार्य फारसं वाढलंय कारण की गोलंदाज खराब गोलंदाजी करतोय. हा दुसरा चेंडू षटकातील वाईट आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये जरी सुरुवात पाहायला मिळाली नाही तर ह्या पुढील जी मॅच आहे ती अगदी उल्लेखनीय मॅच असेल या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून. इथे फटका तर लाजवाब आहे. इडपलच्या वरतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धावा 2 कंप्लीट करण्यात येतील कारण की बेलपाडा वॉरियर्सनं 2 सामने जिंकलेत आणि निळा स्पोर्ट्सनं 3 सामने जिंकलेत. त्या दोघांसाठी पुढील मॅच ही महत्वाची आहे. म्हणजे पुढच्या मॅच मध्ये काटेकी टक्कर प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण की आता प्रेक्षकांचं जलपान देखील झालं. खेळाडूंचं देखील जलपान झालं. लक्ष झालंय म्हणजे आता सर्वांचं लक्ष या क्रिकेटच्या मैदानावरती लागलंय. वन वाईट. तिसरा वाईट चेंडू षटकातील. एकतर अगोदरच धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यातल्या त्यात जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चित या मॅच मध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो. तो प्रणाली स्मृती 11ला. चांगला चेंडू. आता मात्र दिशेवरती टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालं आणि आता त्याच चेंडूची संगता सिद्धेश पाटीलकडनं. होळी धमाका जर म्हटलं तर प्रत्येक गावोगाव होळीच्या निमित्तानं स्पर्धा पाहायला मिळतात. अंडरम बॉक्स टाईप मध्ये असतील किंवा नाईटला देखील स्पर्धा असतील अंडरम बॉक्स टाईपच्या किंवा जे रेग्युलर फॉर्मॅट आपण पाहतो त्या प्रकारे देखील क्रिकेट पाहायला मिळतो. इथे देखील षटकार आला डाऊन दी ग्राउंड. अप्रतिम अगदी स्टँड अँड डिलिव्हर षटकार सुनात मात्रेने दाखवला. या 6च्या मदतीनं धावसंख्या 28 धावा विजयाने संपादन केला. या षटकारच्या 6नं 28 धावा म्हणजे सामना जिंकला होतो एसपी नाईट रायडर्सनं. या स्पर्धेतील पहिला त्यांचा विजय अंतिम सामन्यामध्ये विजयाचा